800 खिडक्या 900 दारं एवढ्या एवढ्या जास्ती पॉसिबिलिटीज आहेत या वर्षीच्या ह्या गेममध्ये. दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार. बिग बॉस आपण जेव्हा म्हणतो ना तेव्हा ना ऍक्शन, ड्रामा, इमोशन, रोमॅन्स ह्या सगळ्या गोष्टी मिळून तो एक ब्लॉकबस्टर बनतो. ऍक्शन पॅक सीझन आहे आणि खूप धमाल आहे, अजिबात मिस करू नका. नमस्कार, मी मेधावी खोडके. मटा मनोरंजनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अर्थात बिग बॉस मराठी सीझन 6 साठी सगळेजण फार उत्सुक आहेत आणि विशेष सांगायचं झालं सतीश सरांकडे नवीन जबाबदारी पडली, म्हणजे नवीन वर्षाची नवीन सुरुवात असं म्हणू शकतो आणि त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. थँक्यू. काय सांगाल सगळ्यात सुरुवातीला ही नवीन जबाबदारी पेलता किंवा हे सगळं जबाबदारी आल्यानंतर तुमची पहिल्यांदा थॉट प्रोसेस काय होती? सर्वात पहिल्यांदा मी टीमला जाऊन सांगितलं की तुमच्यामध्ये मी नवीन आहे, कारण का तुम्ही मागच्या वर्षीच नाही तर गेले 5 सीझन केलेत आणि 5वा सीझन एवढाच बंपर सुपर डुपर हिट डिलिव्हर केलाय. त्यामुळे मी तुमच्यात नवीन आहे आणि मला सुद्धा तुमच्यासोबत शिकायचं आहे आणि त्याच्यानंतर मग बघूया आपल्याला काय करता येईल. त्यामुळे जबाबदारी तर आहेच, पण सर्वात पहिल्यांदा मी त्या टीमला सांगितलंय की तुमचे जे काही लर्निंग्स आहेत, तुमचे जे काही मागच्या वर्षीचे फाइंडिंग्स आहेत ते सगळे एकत्र आणून त्याला अजून काय बेटर करता येईल ह्याचा प्रयत्न आपण करूया. जबाबदारी आहे, दडपण आहे आणि ते असलंच पाहिजे, कारण का जोपर्यंत यू डोंट फील लाईक डुईंग बेटर देन यस्टरडे ते होणार नाही आणि त्याचं दडपण असायलाच पाहिजे. त्यामुळे जबाबदारी आहे, दडपण आहे आणि व्हेरी व्हेरी एक्सायटेड की मी बिग बॉस सीझन 6चा अशा पद्धतीने एक भाग आहे. कमाल आहे. पण एंट्री कशी झाली? म्हणजे सतीश सर म्हटल्यावर सगळ्यांच्या अपेक्षा एवढ्या वाढल्या ना. ओके, सतीश सर आहेत म्हटल्यावर ते आता काहीतरी जबरदस्त होणार आहे. सो एंट्री कशी झाली ती सांगा. एंट्री कशी झाली म्हणजे आता ही प्रॉपर्टी जेव्हा जिओ हॉटस्टार बरोबर करायची आणि कलर्स मराठी बरोबर करायची आणि कारण का मी त्यांचं काम सांभाळतोय, त्यामुळे हे ओघाने म्हणता येईल किंवा माझ्या नशिबाने म्हणता येईल हे माझ्यापर्यंत आलं आणि मी ज्याच्यामुळे ह्या गोष्टी माझ्यापर्यंत आल्या आहेत त्यांचे मनापासून खूप आभार मानतो की मला अशी एक महाराष्ट्राची इतकी मोठी लाडकी प्रॉपर्टी आणि लाडका कार्यक्रम करायला मिळतोय आणि मी तसा एक लहान भाग आहे. कमाल आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की बिग बॉस मध्ये पहिल्यांदा तुमची एंट्री झाली आहे, तर तो एक्सपिरियन्स अनुभव म्हणजे काय वेगळं वाटलं तुम्हाला? अर्थात आनंद झालाच असेल, पण काय वेगळं वाटलं? किंवा म्हणजे आता तुमची जी दूरदृष्टी आहे ती कमाल आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तर काय पाहताना काय काय डोक्यात असं जाणवलं किंवा काय काय विचार आले किंवा असं काय असं वाटलं का बाबा हे पाहता क्षणी आता आपण ना पुढे हे करूयात, यावर काम करूयात तसं? सी बिग बॉस आपण जेव्हा म्हणतो ना तेव्हा ना ऍक्शन, ड्रामा, इमोशन, रोमॅन्स ह्या सगळ्या गोष्टी मिळून तो एक ब्लॉकबस्टर बनतो. बरोबर. हे बिग बॉसनी आधी सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे ह्या कार्यक्रमाने, ज्या पद्धतीचा खेळ खेळला जातो आणि तशाच पद्धतीने हा खेळ खेळवत राहूयात आणि किंबहुना आत्तापर्यंत जेवढे सीझन झालेत त्याच्यापेक्षा मोठं आणि वेगळं काय देता येईल ह्याच्याकडे कल होता आमच्या सगळ्यांचा आणि क्रिएटिव्ह टीम माझ्या मते त्यांनी खूप सुंदर थीम क्रॅक केली. दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार. त्यामुळे 800 खिडक्या 900 दारं एवढ्या एवढ्या जास्ती पॉसिबिलिटीज आहेत या वर्षीच्या ह्या गेममध्ये की रोज एक दार उघडू शकतं आणि रोज त्या दारातनं तुम्हाला एक सरप्राईज मिळू शकतं, थ्रिल मिळू शकतो, धक्का मिळू शकतो, जेणेकरून रसिक प्रेक्षक रोज खेळून राहतील या कार्यक्रमाला की आज काय होऊ शकेल आणि उद्या काय नवीन घडू शकेल. पण तुम्हाला स्वतःला असं काय वाटतं की या यंदाच्या बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये कोणत्या गोष्टीची काळजी अधिक घ्यायला हवी? काळजी हीच घेतली पाहिजे की तो मागच्या वर्षीपेक्षा जास्त पुढे जाईल वा. आणि ही काळजी घेतली पाहिजे की रसिक प्रेक्षकांना संपूर्ण एंटरटेनमेंट मिळेल, जेणेकरून आपल्याला जे मागच्या सीझनला जे यश मिळालंय त्याच्यापेक्षा किमान एक पाऊल पुढे जाऊ. ओके, शेवटचा प्रश्न पण महत्वाचा. मटाच्या प्रेक्षकांसाठी खास रिव्हील काय असेल का, जे आतापर्यंत कोणाला सांगितलं नाही, असं मला काहीतरी हवंय सिक्रेट? ऍक्च्युली माझ्यापर्यंत पण अजून काही सिक्रेट्स आल्या नाही आहेत, कारण सगळ्यांनी हेच सांगितलं की 11 जानेवारीला टीव्हीवर आणि जिओ हॉटस्टारवर 8 वाजल्यापासून नक्की बघा. त्यामुळे मी इतकंच सांगेन की ऍक्शन पॅक सीझन आहे आणि खूप धमाल आहे, अजिबात मिस करू नका. ओके, थँक्यू सो मच आणि वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. थँक्यू.